हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओत आपण जो प्रॉब्लेम बघणार आहोत तो कॉमन आहे. आपल्या सगळ्यांना कधी ना कधी याची अनुभूती होत असते. तर आत्तापर्यंत तुम्हाला कळलं असेल तर की तो प्रॉब्लेम कुठला, की आपल्याकडे जे इंडोर प्लांट्स असतात, जसं की मनी प्लांट हा बांबूचा जो प्लांट आहे, जो आपण पाण्यामध्ये घरामध्ये ठेवत असतो. परंतु याची कितीही निगा राखली तरी पण याच्या पाण्यामध्ये जे डास असतात ती अंडी देतात. तर सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात देखील हा प्रॉब्लेम आपल्याला जाणवणार आहे. पावसाळ्यात जसं डेंग्यूचे डास पाण्यामध्ये अंडी घालतात, त्याचप्रमाणे उन्हाळ्यात देखील हे डास जे आहेत ते बऱ्याच प्रमाणात वाढतात आणि हा सीझन जो आहे तो डासांना अंडी घालण्यासाठी खूप प्रतिकूल असा ठरला जातो. आता इथे तुम्हाला मी दाखवत आहे की माझ्याकडे असणारं जे प्लांट आहे ते मी पाण्यामध्ये अशा प्रकारे बाउलमध्ये ठेवत असते. तर या पाण्यामध्ये तुम्हाला दिसत आहे की डासाने घातलेलं अंड जे आहे त्याच्या अळ्या तयार झालेल्या आहेत. एक दिवसाआड पाणी बदलून स्वच्छता ठेवून देखील इथे तुम्हाला हा प्रॉब्लेम दिसत आहे. तर यावर आपण घरगुती उपाय बघणार आहोत. जर अशा प्रकारे पाण्यामध्ये आपल्याला डासाची अळी दिसली तर इथे काय उपाय करायचा आहे ते बघूया. इथे मी एक चमचा घेतला आहे. एक चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे. इथे मी खोबऱ्याचं तेल वापरत आहे. तुमच्याकडे स्वयंपाकाला जे तेल वापरतात तिथे ते देखील आपण इथे वापरू शकतो. 2 चमचे तरी आपण ह्या बाउलमध्ये तेल घालायचं आहे. तर मी एक चमचाभर तेल इथे टाकलेलं आहे आणि थोडंसं असं हलवून घेतलेलं आहे. आणि कमीत कमी अर्धा एक तासभर आता आपल्याला हा जो प्लांट आहे पाण्यामध्ये ठेवायचं नाही आहे. आता अर्ध्या एक तासानंतर तुम्हाला इथे मी दाखवत आहे. खोबऱ्याचं तेल घातलेलं होतं त्याचा इफेक्ट इथे तुम्हाला दिसत आहे. जी अळी पाण्यामध्ये फिरत होती, जिवंत होती, ती इथे मेलेली आहे. आता हा उपाय जो आहे तो खूप इफेक्टिव्ह असा आहे. परंतु खबरदारी म्हणून आता ह्या बाउलमध्ये मी पाणी ठेवणार नाही आहे आणि जे झाड आहे ते मातीत लावणार आहे. मनी प्लांट आणि अशा प्रकारची पाण्यामध्ये जगणारी जी झाडं आहेत, शक्यतो अशा प्रकारची पाण्यावर जगणारी झाडं जी आहेत ती घरात न लावलेलीच बरी. परंतु तरी देखील जर आपल्याकडे अशा प्रकारे प्लांट्स असतील तर आपण त्या बाउलला रोजचे रोज पाणी जे आहे ते बदलून त्यामध्ये भरलं गेलं पाहिजे. आणि पाणी भरल्यानंतर त्यामध्ये आपल्याला खोबरेल तेल किंवा इतर जे व्हेजिटेरियन तेल असेल ते आपण 2 ते 3 चमचे टाकून दिलं पाहिजे. त्यामुळे त्यामध्ये जी काही अळी असेल ती मरून जाईल. तसंच गार्डनमध्ये मोठ्या कुंड्यांमध्ये पाणी असेल आणि त्यामध्ये तुम्ही कमळ किंवा इतर काही झाडं लावलेली असतील तर त्यामध्ये पण आपण गप्पी मासे टाकू शकतो. गप्पी मासे जे आहेत ते ह्या अंड्यांना किंवा मग अळईला खाऊन घेतात. त्यामुळे एक पण अळई अशी त्या पॉन्डमध्ये किंवा मग कुंडीमध्ये राहत नाही. तसंच बऱ्याचदा ह्या झाडाच्या मुळं जे आहेत त्यांच्या आतमध्ये ह्या अळ्या जाऊन बसतात. त्यामुळे हे झाड जे आहे ते चांगल्या पाण्याने स्वच्छ केलं पाहिजे. त्यामुळे आत्ताचा सीझन आणि येणारा जो सीझन आहे तो डासांना पाण्यामध्ये अंडी घालण्यासाठी खूप प्रतिकूल असा आहे. जर हा प्रॉब्लेम तुम्हाला पण येत असेल तर नक्की एकदा हा उपाय ट्राय करून बघा. ज्यामुळे जर पाण्यामध्ये डासाची अळी दिसली तर हा उपाय केला म्हणजे ती अळी जी आहे ती मरून जाईल आणि पुन्हा ही अळी होण्याची शक्यता खूप कमी राहील. तर मी इथे आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर याला होईल तेवढं शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.